तन्वी स्मोक करून यायची आणि माझ्या इतक्या क्लोज यायची. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 8व्या आठवड्यामधून बाहेर आली ती म्हणजे रुचिता जमादार. आता रुचिता जमादार ही बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं खेळत होती आणि तिची त्या ठिकाणी कॉम्पिटेटर होती ती म्हणजे तन्वी कोलते. आता तन्वी कोलते आणि रुचिता कशा पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये खेळत होत्या हे देखील आपण पाहिलेलं आहे. कारण की दोघी सुद्धा बिग बॉसच्या घरामधल्या स्ट्रॉंग प्लेयर होत्या. म्हणूनच कुठंतरी तन्वीची बरोबरी रुचिता करायचं बघत होती. ज्या पद्धतीनं तन्वी राहते त्याच पद्धतीनं रुचिता सुद्धा राहत होती. कारण की या दोघींच्या राहणीमानावरून कोण कोणाची कॉपी करतंय, कोण कोणासारखं बघून राहतंय हे त्या घरामध्ये चर्चा सुद्धा झाली होती. पण मात्र 8व्या आठवड्यामध्ये रुचिता अखेर घराबाहेर आलेली आहे आणि घराबाहेर आल्यानंतर घरामध्ये झालेला जो वाद असतो, विवाद असतो तो त्या ठिकाणी सोडायचा असतो आणि बाहेर आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायची नसते. घरामध्ये झालेले जे भांडणं असतात तो एक खेळ असतो. परंतु घराबाहेर आल्यानंतर रुचितानं तन्वीच्या काही खाजगी गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि थेट मीडिया समोर सुद्धा बोलून दाखवलेल्या आहेत. आणि ती त्याबद्दल नेमकी मीडियासोबत बोलताना काय म्हणते बघा हा व्हिडिओ. राहिला प्रश्न खरकटीचा, तर खरकटीचा तर मुद्दाच खूप वेगळा होता. तन्वीने एक नवीन गेम काढला होता. तन्वी प्रत्येक भांडणात इतक्या क्लोज यायची कारण की तन्वीला माहिती होतं रुचिताच्या पर्सनल स्पेसमध्ये गेले रुचिता ॲग्रेसिव्ह होईल, इन्स्टिगेट होईल, पोक होईल, हात उचलेल आणि रुचिता शोच्या बाहेर जाईल आणि तिला तेच हवं होतं. कारण की किती जरी म्हटलं तन्वीची माझी पर्सनॅलिटी खूप सिमिलर होती आणि जर का मी गेले असते तर तिचा फिनालेकडचा प्रवास सुरळीत गेला असता. सो ती पोक करायची आणि घरामध्ये सगळ्यांना माहिती होतं की मला स्मोकचा खूप त्रास, मला स्मोकचा स्मेल सहन नाही होत. तन्वी स्मोक करून यायची आणि माझ्या इतक्या क्लोज यायची. तन्वी स्मोक करून यायची आणि माझ्या इतक्या क्लोज यायची. तन्वी स्मोक करून यायची आणि माझ्या इतक्या क्लोज यायची. आणि त्या इतक्या क्लोजमध्ये तिला एक्सपेक्टेड होतं की मी हात उचलावं आणि त्याच्यामध्ये त्या स्मेलमुळे मी तिला खरकटी बोलली होती. ऐकलं रुचिता तन्वीबद्दल का म्हणतीये. तिनं सांगितलं की ती तन्वीला खरकटी का म्हणली होती. त्याच शब्दामुळं मोठा वाद झाला होता, विवाद झाला होता. भाऊच्या धक्क्यावर सुद्धा तन्वीला रुचिताला याच बोलण्यामुळं बोलणं देखील खावं लागलं होतं. पण मात्र घराबाहेर आल्यानंतर घरातल्या ज्या गोष्टी असतात त्या त्याच ठिकाणी विसरायच्या असतात. पण मात्र रुचितानं तन्वीवर थेट अशा पद्धतीनं बोलल्यामुळं, तिच्या काही खाजगी गोष्टी सांगितल्यामुळं कुठंतरी तन्वीसाठी या गोष्टी अडचणीच्या जाऊ शकतात असं एकंदरीत आपल्याला वाटतं. रुचितानं काय सांगितलं, किती तिला खरकटी का म्हणले, कारण की तन्वी ही बिग बॉसच्या घरामध्ये स्मोकिंग करत होती, स्मोक करून येत होती. स्मोक करून येत होती म्हणजे काय, तर ती त्या ठिकाणी धूम्रपान करत होती, म्हणजेच सिगारेट किंवा बिडी ओढत होती. मग बिग बॉसच्या घरामध्ये सिगारेट ओढून ती रुचिताच्या जवळजवळ येत होती, रुचिताच्या तोंडाजवळ येऊन बोलत होती. त्याच गोष्टीचा राग रुचिताला येत होता, म्हणून ती त्या उद्देशानं तिला खरकटी म्हणली होती असं स्पष्टीकरण रुचितानं दिलेलं आहे. पण मात्र हे स्पष्टीकरण जे दिलंय तिनं तन्वीचा राग मनामध्ये धरून दिलंय असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. कारण की ती तर लोकांसमोर चांगली दिसली नाही, म्हणून तिला तन्वीला सुद्धा लोकांसमोर चांगलं दिसू द्यायचं नाही असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आणि या 6व्या सीझनमध्ये कोण कोण सिगारेट ओढतं आणि कोण कोण नाही याची सुद्धा माहिती आपल्याकडं आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार या घरामध्ये विशाल सुद्धा स्मोकिंग करतो, सिगारेट ओढतो. मग विशालनं सिगारेट ओढलेलं, स्मोकिंग केलेलं चालतं. तो का रुचिताच्या जवळ येत नव्हता का, तिच्या जवळ बसत नव्हता का, तिला का मिठी मारत नव्हता का आणि तिच्या जवळ त्याला घेत नव्हता का, हे सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण मात्र स्वतःचं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून बघायचं अशा मधला प्रकार रुचिताच्या बाबतीत घडतो. म्हणूनच रुचितानं घरामधला जो वाद आहे, घरामधला जो द्वेष आहे तो बाहेर येऊन काढलेला आहे आणि थेट तन्वीबद्दल स्मोकिंग करते असा खुलासा थेट मीडिया समोर केलेला आहे. म्हणूनच रुचितानं तन्वीला पुन्हा एकदा खाली दाखवण्याचा प्रयत्न केलाय अशा सुद्धा कमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं एकदा बिग बॉसचा खेळ झाला, घराबाहेर आलं की ते सगळं विसरायचं असतं, तसं न करता उलट रुचितानं तन्वीबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्यामुळं तन्वी अडचणीत येऊ शकते का किंवा तिची प्रतिमा खराब होऊ शकते का, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.